TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। असं असतानाच एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचं समोर आलं होतं। पिंपरी चिंचवड मधील 12 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। राहत्या घरात ही घटना 6 जून 2024च्या सायंकाळी 12 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली होती। मात्र तेव्हापासून या मुलीचे वडील अस्वस्थ होते। मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? घरात तर कोणी तिला काहीच बोललं नाही। मग नेमकं काय घडलं? त्याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला। यासाठी तिच्या वस्तू आणि तिचे कपड्यांपासून तपासायला सुरुवात केली। तेव्हा मुलीच्या ड्रेसच्या खिशात एक चिठ्ठी सापडली। त्यात मोबाईल नंबर आढळला। हा नंबर कुटुंबातील कोणाचाच नव्हता। त्यामुळे वडिलांना शंका आली। मग आजूबाजूचे CCTV मिळवले। ते तपासले असता त्यात 2 मुलं वारंवार तिच्या आसपास घुटमळत असल्याचं दिसून आलं। यानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला। त्याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन तिने टोकाचं पाऊल उचललेलं असल्याचा आरोप वडिलांनी केला। नुकतंच या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।